पंढरपूर तालुक्यातील कासेगाव इथल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या 5 एकर द्राक्ष बागेचं कोट्यवधींचं नुकसान झालंय। संगमनेर इथल्या रासबेरी ॲग्रो बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ट्राबानिक्स आणि PS100 या जैविक औषधांची फवारणी केल्यानंतर द्राक्ष बाग पूर्णपणे जळून गेली असा आरोप शेतकरी शहाजी डोईफोडे यांनी केलाय। नुकसान पाहून त्यांना अश्रू अनावर झालंय, तर संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। दरम्यान या प्रकाराची गंभीर दखल घेत कृषी विभागाने तपास सुरू केलाय। संबंधित कंपनीवर कठोर कारवाईचा इशारा देत गणेश कृषी सेवा केंद्र सील करण्यात आलंय। बागेचे नमुने घेऊन ते संशोधन केंद्रात तपासणीसाठी पाठवले गेलेत, मात्र नुकसान भरपाईबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही तर आत्मदहन करणार असा थेट इशारा शेतकऱ्यांना दिला। बरसाती अग्रो ह्या कंपनीचे सुडो आणि ट्रॉयको ही मी इथं औषध बागेवर आणून मारले असता बुरशी नाशक म्हणून मी बुरशीसाठी औषध आणलेलं आहे। आणि ह्या बुरशीनाशकमुळं माझ्या बागेचे नुकसान झालेलं असून बाग सुकायला लागलेली आहे। आणि माझे होऊनच्या होऊन इतर शेजाऱ्यांच्या पर्यंत गॅस होऊन त्यांच्याही बागा नुकसान झालेलं आहे। तरी माझे 70 लाख रुपयाचं नुकसान असून माझ्या शेतकऱ्यांसोबत तेवढंच नुकसान आहे। PS100 व ट्रायबोनिक्स या जैविक औषधाची फवारणी केलेली आहे। त्या वापरामुळे या ठिकाणी द्राक्ष बागेचं नुकसान झालेलं आहे। आपण जे औषध वापरलेलं आहे त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीला पाठवले आहेत। आज आपण या ठिकाणी पानाचे, घडाचे व देठाचे पण नमुने घेत आहोत आणि ते पण प्रयोगशाळेकडे तपासणीला पाठवणार आहे। कंपनीचं औषध आहे रासबेरी ॲग्रो बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं हे औषध आहे। ज्या दुकानातून घेतलं त्या दुकानावर काय गणेश कृषी सेवा केंद्र खर्डी त्यांना ह्या मालाला स्टॉप सेल म्हणजे विक्री बंद आदेश दिलेला आहे आणि त्या कंपनीचं सॅम्पल काढून प्रयोगशाळेला पाठवलेला आहे।